बातमी आहे परभणीतून। परभणीकरांचा प्रवास हा आता आणखी सुखकर होणार आहे। परभणी आगारासाठी पहिल्या 10 इलेक्ट्रिक बस या दाखल झालेल्या आहेत। या बस दाखल होण्यापूर्वीच परभणी आगारामध्ये सुसज्ज असं चार्जिंग स्टेशन ही उभारण्यात आलेली आहे। परभणीसाठी एकूण 72 इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत, ज्यातील 10 बस आता दाखल झालेल्या आहेत। एकदा चार्ज केल्यानंतर ही बस 385 किलोमीटर धावणार असल्याची माहिती ही सध्या समोर येते। मी सध्या परभणीच्या एसटी आगारामध्ये आणि या शिवाई नावाच्या 10 बसेस, नव्या बसेस, इलेक्ट्रिक बस या एसटी महामंडळाच्या दिमतीला तयार झालेल्या आहेत, आलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर या बाजूला हे चार्जिंग स्टेशन जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या शिवाई नावाच्या इलेक्ट्रिक बस ज्या आहेत या एसटी महामंडळाच्या ताफ्यांमध्ये आलेल्या आहेत। त्यांची तपासणी जी आहे ती इथं सुरू आहे आणि तपासणी केल्याच्या नंतर चार्जिंग करून ही छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, लातूर असेल आणि वाशिम अशा या 4 मार्गावर प्राथमिक टप्प्यामध्ये चालवण्यात येणार आहे। एका चार्जिंगमध्ये ही बस जी आहे ती 385 किलोमीटर इथपर्यंत जाते आणि सिंगल चार्जिंगवरून जर केलं तर त्याला 3 तास आणि डबल चार्जवर जर केलं तर त्याला 1.5 तासामध्ये ही बस चार्ज होती। त्यामुळं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांना ज्या सवलती एसटी महामंडळाच्या लाल परीला असतात त्याच सवलती सुद्धा याला असणार आहेत आणि टप्प्यानुसार याचं भाडं जे आहे ते आकारण्यात येणार आहे। त्यामुळं कुठेतरी एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आणि परभणी आगारामध्ये सुद्धा या बसेस ज्या आहेत त्या आता येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतील। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।